हे एव्हरीवन, तर माझं नाव निकिता आहे आणि मी नागपूरला राहते. तर सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी माझ्या रीलला एवढं प्रेम दिलं, एवढे छान छान कॉमेंट्स अँड DMs केले, एवढी प्रशंसा केली माझ्या कामाची. खरंच मनापासून थँक्यू. आणि ते म्हणतात ना, कोणत्या पण बिझनेसला टाईम द्यावा लागतो, तो मग छोटा असो या मोठा, पेशन्स तर ठेवावं लागतं. तर ते खरंच आहे. मी गेले 2.5 वर्षापासून केक बनवते आहे, पण जेवढं प्रेम मला आत्ता मिळालं माझ्या कामातून ते आधी मिळालेलं नाही. कारण बिझनेस हा एकदम ग्रो नाही होत, हळूहळू होतो, पण एक दिवस नक्की होतो. ते खरंच आहे. अँड हा डे 3 होता माझ्या स्टॉलचा अँड डे 3 पण छान गेला. संडे असल्यामुळे जास्त एक्सपेक्टेशन्स होत्या की लवकर सेल होईल सगळं, पण असं झालेलं नाही. अधूनमधून यायचे कस्टमर्स, पण कंटिन्यू नाही. आणि लास्टला मी विचार केला की 3 पेस्ट्रीज उरल्या आहे, पण आपला हर वेळेस पूर्ण सेल होईल असं तर नसतं. तर मी पॅक सगळं केलं आणि घरी जायला निघतच होते, तर तेवढ्यात 3 कस्टमर्स आले आणि त्या तिन्ही पण पेस्ट्रीज मतलब वेगवेगळे 3 कस्टमर्स आले आणि तिघांनी पण पेस्ट्रीज घेतल्या आणि माझं फायनली सगळं सेल झालेलं. मी इतकी खुश होती त्या टायमामध्ये, तुम्हाला नाहीच सांगू शकत माझा आनंद तर त्या टाईमला काय होता की फायनली टचवूड सगळं सेल झालेलं. अँड डे 3ला काही कस्टमर्स असे पण आलेले ज्यांनी माझं ते ट्राय केलं पेस्ट्रीज, त्यांनी पुन्हा घेतली, त्यांना टेस्ट आवडल्यामुळे, आणि त्यांनी पॅक करूनसुद्धा घरी नेली. तर ते एक सॅटिस्फॅक्शन असतं ना की आपलं काहीतरी दुसऱ्यांना आवडलेलं, आपण जे बनवतो ते कस्टमर्सला आवडत आहे, तर ते पण चांगलं वाटतं की कोणी आपल्या कामाची इतकी प्रशंसा करतं. तर माझा स्टॉल फुटाळा लेकला सेल्फी पॉईंटच्या अपोजिटला असतो. तर तुम्हाला पण निक्की डेझर्ट पॉईंट्सचं डेझर्ट ट्राय करायचं असतील तर विजिट द्या. फुटाळा लेक एव्हरी सॅटर्डे संडे 5 PM to 10 PM. थँक्यू.